जय श्रीराम जय हनुमान. आपण सर्वजण दररोज हनुमान चालीसा पठण करतो. हनुमान चालीसा हे सर्वसाधारण हनुमान चालीसा नाही, तर हनुमान चालीसा हे असं हनुमान चालीसा आहे की हे फक्त तुम्हाला 3 दिवस पठण करायचे आहे आणि या जीवनामध्ये ज्या काही कठीण इच्छा आहेत त्याही तुम्ही पूर्ण करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादी गोष्ट तुम्हाला लवकर मिळाली तर आपल्याला त्याचे नियमही पाळायचे आहेत. पहिलं म्हणजे हा पाठ तुम्ही कोणाचं वाईट व्हावं यासाठी चुकूनही करू नका. तुम्ही स्वतःसाठी हा पाठ करू शकता. पाठ स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःचं चांगलं व्हावं यासाठी करा. चुकूनही कोणाचं वाईट व्हावं, कोणाला त्रास व्हावा या उद्देशाने हा पाठ करू नका. कारण तुम्हालाही माहिती आहे हनुमान चालीसा हे स्वतःमध्ये एक सिद्ध असं चालीसाचा पाठ आहे. हनुमान चालीसा पठण करतानाचे जे काही नियम आहेत तेही आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्रीराम जय हनुमान लिहायला विसरू नका. आपण सर्वजण दररोज हनुमान चालीसाचं पठण करतो किंवा ज्यावेळी हनुमानजींचा दिवस असतो म्हणजे जसं की मंगळवार, शनिवार या दिवशीही आपण पठण करतो. पण आज आपण जाणून घेऊया 3 दिवसामध्ये हनुमान चालीसेचा पाठ कसा करावा की ज्यामुळे तुमची कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तुमच्यावरती असणारी संकटे, अडचणी, तुम्हाला मार्ग दिसत नाही आहे, अशा अनेक ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्यावरती 3च दिवसात हनुमान चालीसाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हा पाठ आवर्जून करा. हनुमान चालीसा हे विशिष्ट पद्धतीने आपल्याला पठण करायचं आहे. तंत्रशास्त्रामध्ये या पद्धतीला अतिशय असं महत्त्व आहे. नियमांनुसार जर हनुमान चालीसाचं पठण केलं तर तुम्हाला फलप्राप्ती होतेच आणि हनुमानजींचा आशीर्वादही मिळतो. बघा, तुम्ही एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा संकट, अडचणी यावर मात करण्यासाठी अनेक पूजापाठ करता, पारायणं करता किंवा आणखीही काही काही करता. पण हे सर्व करूनही जर तुम्हाला यश येत नसेल तर तुम्ही इतर कुठेही न जाता हनुमानजींचा हा उपाय करा आणि स्वतः अनुभव घ्या. हा उपाय असा आहे की यामुळे हनुमानजी स्वतः भक्तांकडे येऊन त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यातून त्यांना बाहेर काढतात. तर कोणता आहे हा उपाय? हा उपाय तुम्हाला मंगळवारी सुरू करायचा आहे किंवा कोणताही असा शुभ दिवस किंवा शुभ सण जो की मंगळवारी असेल अशा शुभ मुहूर्तावर तुम्ही हा उपाय सुरू करू शकता. मंगळवारी रात्री 9 वाजता तुम्हाला हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. आता तुमच्या मनामध्ये विचार येत असेल की हा पाठ रात्रीच का करावा, सकाळी का करू नये? कारण आपण इथून मागे ज्या काही सेवा पाहतो तर आपण काय म्हणतो की ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी केलेल्या सेवा फलदायी असतात. तर मग हनुमान चालीसा संध्याकाळी का पठण करावं असा प्रश्न आता तुमच्या मनामध्ये येईल. तर असं म्हणतात की संध्याकाळी हनुमान चालीसाचं जे पठण आहे ते केल्यामुळे शीघ्र फलित होतं. हनुमानजींची पूजा, पाठ किंवा कोणतेही उपाय हे संध्याकाळीच करावेत. ते शीघ्र अतिशीघ्र फलित होतात आणि शास्त्रानुसार हनुमानजी दिवसभर प्रभू श्रीरामांची सेवा करत असतात. तसं तर हनुमानजी प्रभू श्रीरामांची सेवा प्रत्येक क्षण 24 तास करत असतात, पण संध्याकाळच्या वेळी ते आपल्या भक्तांवरती लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे ही वेळ सर्वात योग्य वेळ मानली जाते. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एका पाटावरती किंवा एका चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला राम दरबारांचा जो फोटो आहे तो तुमच्याकडे असायला हवा. म्हणजे ज्यामध्ये प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मणदेव आणि हनुमानजी असतील तो फोटो तुम्हाला त्या ठिकाणी स्थापन करायचा आहे. त्या ठिकाणी चमेलीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावावा. धूप अगरबत्ती लावा. हनुमानजींना प्रिय असणारं लाल कलरचं फूल जसं की जास्वंद, गुलाब जे तुम्हाला अवेलेबल होईल ते तुम्ही अर्पण करा. प्रसाद ठेवावा. प्रसादावरती तुळशीपत्र अवश्य ठेवावे. तुम्हाला बसण्यासाठीही आसन घ्यायचं आहे आणि हे आसन लाल कलरचंच घ्यायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर लाल वस्त्र परिधान करा. शक्य नसेल तर लाल वस्त्र परिधान नाही केली तरी चालेल, पण तुम्ही जे पण वस्त्र परिधान करणार आहात ते स्वच्छ असावं. ही सेवा अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे या नियमांचे पालन करा. त्यानंतर तुम्हाला 3 वेळा आचमन करायचे आहे. म्हणजे पळीने तुम्हाला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः असं म्हणून ते पाणी तुम्हाला ग्रहण करायचं आहे. परत एकदा तुम्हाला पळीने पाणी घ्यायचं आहे. ओम माधवाय नमः असं म्हणून ते पाणी ग्रहण करायचं आहे आणि परत एकदा पाणी घेऊन
ओम नारायणाय नमः असं म्हणून ते पाणी तुम्हाला ग्रहण करायचं आहे, ज्याला आपण आचमन म्हणतो. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करावा हे सर्वांना माहितीच आहे. उजव्या हातावर पळीभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल टाका. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, तुमचं गोत्र हनुमानजींना सांगायचं आहे. तुमचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर काश्यप बोला आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती हनुमानजींना बोलून तुम्ही सांगा की हनुमानजी मी हा 3 दिवसाचा जो उपाय आहे, ही 3 दिवसांची तुमची जी सेवा आहे ती करणार आहे, ती निर्विघ्नपणे पार पडू देत. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे की गणपती बाप्पा, मी या इच्छेसाठी हनुमानजींची ही सेवा करत आहे. ही सेवा, हा उपाय माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या आणि माझी ही इच्छा शीघ्र पूर्ण करा. असं म्हणून तुम्हाला ते ताम्हण गणपती बाप्पांच्या समोर ठेवून ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि गणपती बाप्पांचा, हनुमानजींचा आशीर्वाद घेऊन या सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक भोजपत्र घ्यायचं आहे. हे भोजपत्र तुम्हाला कुठेही ज्या ठिकाणी पूजेचे सामान मिळते त्या शॉपमध्ये भेटेल. 5 किंवा 10 रुपीजलाच असेल हे. जर तुमच्याकडे लाल चंदन असेल तर उत्तमच, आणि नसेल तर लाल पेनाने तुम्ही त्या भोजपत्रावर तुमची जी काही इच्छा आहे किंवा तुम्ही हा उपाय, ही सेवा ज्या कारणासाठी करत आहात ते लिहायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे हनुमानजींची मूर्ती असेल तर मूर्तीच्या खाली आणि फोटो असेल तर फोटोच्या खाली हे भोजपत्र तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. मंगळवारच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुम्हाला रात्री 9च्या नंतर जेव्हा आपण पूजा करणार, हे सगळी प्रोसेस झाली, जेव्हा तुम्ही तुमची इच्छा लिहिली भोजपत्रावरती, ते हनुमानजींच्या फोटोखाली ठेवली, त्याच्यानंतर तुम्हाला 3 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. 3 वेळा हनुमान चालिसाचं पठण करा. तुमचं जर हे हनुमान चालिसा पाठ असेल तर अतिउत्तमच, नसेल तर तुम्हाला हनुमान चालिसाचा छोटासा ग्रंथ किंवा छोटंसं पुस्तक आध्यात्मिक शॉपमध्ये मिळेल, तेही तुम्ही आणू शकता. 3 वेळा पाठ पठण केल्यानंतर प्रभू श्रीरामांची आरती करायची आहे. त्यानंतर हनुमानजींची आरती करावी व जो प्रसाद तुम्ही हनुमानजींच्या समोर ठेवला आहे तो तुम्ही ग्रहण केला तरी चालेल. हा उपाय करताना जर तुम्ही 3 दिवस उपवास करून हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी असा चमत्कार तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण काही कारणामुळे तुम्हाला उपवास करणं शक्य होत नाही किंवा काही शारीरिक प्रॉब्लेम्स असतात किंवा उपवास करणं शक्यच होत नाही, तर अशा वेळी तुम्ही उपवास नाही केला आणि हा उपाय केला तरी चालेल. पण तुम्हाला शुद्ध सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. बुधवारी रात्री 9 वाजता तुम्हाला आसनावरती बसायचं आहे. त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे. हनुमानजींना प्रसाद ठेवायचा आहे. त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. संकल्प आपण पहिल्या दिवशी केल्यामुळे तुम्हाला परत संकल्प करायचा नाही आहे आणि भोजपत्रावरती इच्छा लिहून आपण त्या ठिकाणी हनुमानजींच्या समोर ठेवलेली आहे, त्यामुळे परत आपल्याला ती इच्छा लिहायची नाही आहे. तुम्हाला फक्त आसनावरती बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, भोग लावायचा आहे आणि नमस्कार करून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तर बुधवारी रात्री 9 वाजता तुम्हाला हनुमान चालिसाचं 7 वेळा पठण करायचं आहे. 7 वेळा पठण केल्यानंतर प्रभू श्रीरामांची आरती करा, हनुमानजींची आरती करा आणि नमस्कार झाला की झाली तुमची ही दुसऱ्या दिवसाची सेवा. त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे गुरुवार, म्हणजे ज्यालाच आपण बृहस्पतिवार म्हणतो, त्या दिवशीही तुम्हाला रात्री 9 वाजता हनुमानजींच्या समोर आसनावरती बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, प्रसाद ठेवायचा आहे, त्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका. हनुमानजींना नमस्कार करून तुम्हाला 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. 11 वेळा हनुमान चालिसा पठण झाल्यानंतर तुम्हाला प्रभू श्रीरामांची आणि हनुमानजींची आरती करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 3 दिवस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे, पण ते विशिष्ट नंबरने तुम्हाला करायचं आहे. म्हणजे जसं की मंगळवारी रात्री तुम्हाला 9 वाजता हनुमान चालिसाचं 3 वेळा पठण करायचं आहे. बुधवारी तुम्हाला हनुमान चालिसाचं 7 वेळा पठण करायचं आहे आणि गुरुवारी तुम्हाला हनुमान चालिसाचं 11 वेळा पठण करायचं आहे. पठण झाल्यानंतर प्रभू श्रीरामांची, हनुमानजींची तुम्हाला आरती करायची आहे. 3 दिवस तुम्ही हा उपाय करा. तुमची जी काही मनोकामना आहे ती अतिशीघ्र तुम्हाला पूर्ण झालेली दिसेल. आणि मी सांगते म्हणून नाही, तुम्ही ही सेवा करून पहा, त्याचे चमत्कार अनुभवा आणि ज्यावेळी तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा ही सेवा करताना तुम्हाला आलेले अनुभव कमेंट्समधून नक्की कळवा. हनुमान चालिसा हे स्वतःमध्ये एक सिद्ध चालिसा आहे, त्यामुळे त्याचे अनुभव घ्यायला विसरू नका. तुम्हीही तुमची
कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सेवा करा. तुमचे अनुभव कमेंट्समधून नक्की कळवा. जय श्रीराम, जय हनुमान.